नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या नाती गोती या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर आपण अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट याविषयी आजपासून बोलणार आहोत. तुम्हाला सयामी जुळी माहिती असतील. ही जुळी एकमेकांना फिजिकली अटॅच्ड असतात, त्यांच्यामध्ये फिजिकल अटॅचमेंट असते, बरोबर. एकत्र जेवतात, एकत्र अभ्यास करतात, एकत्र झोपतात, एकत्र उठतात, एकत्र चालता फिरतात, सगळं काही एकत्रच करतात, बरोबर. किती छान ना. मग जर अटॅचमेंट ही चांगली आहे तर मग वेगळं होण्यासाठी ती सर्जरी का बरं करतात? कारण हे असं फिजिकली अटॅच्ड असणं कम्फर्टेबल नाही आहे. म्हणजे एकाला झोप येते आणि एकाला बसून समजा अभ्यास करायचा आहे तर ते शक्यच नाही आहे, ऑप्शनच नाही आहे, कारण ते अटॅच्ड आहेत. आयुष्य अवघड होतं त्यामुळे, बरोबर ना. आता ही झाली फिजिकल अटॅचमेंट, बट व्हॉट अबाउट इमोशनल अटॅचमेंट? तर भावनिक गुंत्याचं, इमोशनल अटॅचमेंटचं सुद्धा हे असंच असतं. एकत्र आनंदी इथपर्यंत सुद्धा ठीक आहे, पण एकत्र दुःखी, एकत्र उदास, एकत्र रागवायचं, चिडचिड करायची, एकत्र कटकट करायची एकमेकांना, एकत्र निराश व्हायचं, एकत्र काळजी करत बसायचं. आपण एखाद्या व्यक्तीशी इमोशनली अटॅच्ड असतो ना, तेव्हा समोरच्या व्यक्तीचीच भावना मनामध्ये तयार करतो. ऑप्शनच नाही आहे दुसरा, कारण आपण अटॅच्ड असतो. समोरचा वेदनेत असेल तर त्याला धीर देण्यासाठी आपण खंबीर राहिलं पाहिजे, बरोबर ना. समोरचा उदास असेल तर आपल्याला उत्साही राहता आलं पाहिजे. समोरचा रागावलेला, चिडलेला असेल तर आपण शांत राहिलं पाहिजे. समोरचा डगमगत असेल तर आपण स्थिर राहिलं पाहिजे. समोरचा चिंतेत, काळजीत असेल तर आपल्याला निश्चिंत राहता आलं पाहिजे. कारण असं जर आपण राहू शकलो तरच आपण समोरच्याला वेदनेतून, नैराश्यातून, रागातून, अस्थिरतेतून, चिंतेतून बाहेर काढू शकतो. पण हे सगळं तेव्हाच करता येतं जेव्हा आपण डिटॅच्ड असतो. पण असं निश्चिंत, शांत कोणी बसलं असेल तर आपण काय म्हणतो, अरे मला इतकी काळजी वाटते, माझी चिडचिड होतीये आणि तू इतका शांत निश्चिंत राहूच कसा शकतोस रे, तुला काहीच कसं वाटत नाही, बरोबर ना. म्हणतो की नाही आपण असं. कारण आपल्याला अटॅचमेंट इज नॉर्मल, अटॅचमेंट इज गुड, अटॅचमेंट इज लव्ह, हे असं गुंतणं म्हणजेच प्रेम असं वाटतं. बरोबर ना. आपण खरंच किती लोकांवर प्रेम करतो आणि किती लोकांशी आपण नुसतेच इमोशनली अटॅच्ड असतो, हा एक विचार करायचाच मुद्दा आहे. आज विचार करा बरं की किती व्यक्तींशी तुम्ही अशा प्रकारे इमोशनली अटॅच्ड आहात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.